4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचो मसालो तुमका बघूचो हा का. ह्यो बघा, ह्यो मी 250चो टॉप घेतलाय, तेका 150 रुपयाचा अस्तर लावलाय. त्याचा झाला असा. टॉप माका आवडलो, पण ह्या शिलाई त्याची ही बघा अशी ती काय माका पटना. पॉपलिनचा कापड घेतलंय आणि त्या हेका म्हटलं आता अस्तर म्हणून जोडूया, ह्या ओरिजिनल अस्तर कुर्तीचा. मग काय केलं, पॉपलिनचा कापड मस्त अंथरलंय घडी घालून आणि त्याच्यावर ह्यो टॉप ठेवलंय. माप कळा होया ना म्हणून, मोजत कोण बसतलो. असं टॉप ठेवलंय, मार्किंग केलंय आणि कापूनही घेतलंय आणि हे गळपट्टे तयार करून घेतोय आणि ते जोडूनही घेतलंय, म्हणजे ते हरवाग नको ना म्हणून. आणि याच्यात काय पाठचो भाग आणि पुढचो भाग सारखोच, खंयसलो खंय जोडला तरी चलता, उलट नाही सुलट नाही आणि घालूचो आपणा कसा. त्याच्यामुळे हे बघा, एक भाग मी त्याच्यातलो घेतलाय, तेका गळपट्टी लावूक सुरुवात करतलंय. बघा, उलट सुलट इकडे मात्र गळपट्टी मात्र उलट सुलट बघून घ्यायची आणि लावूक सुरुवात करायची. बघा, पाव इंच भाग सोडून गळपट्टी लावून घ्यायची. ही लावून झाली माझी. आता एका कट मारून घेऊया. आणि हे काय झाला गंमत की ह्यो गळो मी शिवताना आणखी वेळेस ताणलो आणि तो पसरट झालो. हे बघा, हे मी दुमडून घेतले गळपट्टीने व्यवस्थित एका करून घेतले आणि जो गळो ताणलेलो होतो म्हणून काय केलंय, ते का असं गळ्याच्या बाजून टक्स दिले, म्हणजे गळो लहान होतलो. तर काय पहिल्यांदाच मी हे असे पराक्रम करतोय, त्यामुळे चुकाक जातलाच. पेटीकोटच्या अंदाजाने मी हे माप घेऊन कापलेलं, पण तो झाला उलटा. माका स्वतंत्र अशी स्लीप शिवायची होती त्या कुर्त्याखाली, पण म्हटलं नको, अटॅच तेका करूया, म्हणजे कसा टॉप जाड जातलो आणि घालूकय बरो. हे बघा, गळपट्टी दोन्ही बाजूचे मी लावून घेतले असे आणि दुमडून घेतलं. आता बघा, ह्यो पाठचो भाग, मध्ये कुर्ती आणि पुढचो भाग असे ठेवून शोल्डराकडे जोडून घेतलं. आता इकडे शोल्डर कटची शिलाई अगदी नावाक होती, पण मी जरा बऱ्यापैकी शिलाई दिलं, ते का शोल्डर उतार पण दिलं आणि दुसऱ्या भागाकडे सुद्धा तसंच केलं. हे बघा, पुढचो भाग कुर्ती आणि परत मागचो भाग. आता मागच्या भागात मग अशा सारख्या मी मध्ये टक्स देऊन घेतलेलं होतं गळ्याकडे. हे बघा, अशा प्रकारे जोडलं आणि जमिनीत पूर्ण अंतरलंय आणि पूर्ण टाचणे लावून घेतलंय. कॅमेरा फिरवचा लागता म्हणून मी तो काय व्हिडिओ बनवू नाही. मग टाचणे टोचून झाल्यानंतर हे बघा, आता सगळ्या बाजूसून शिलाई देत गेलं. ही मुंड्याकडे दिलं मी शिलाई आणि मग साईडसून देखील अशी मी शिलाई देत गेलं. आता थोडी जागा इकडे सोडले, कारण जो पेटीकोटचं कापड होता तर माका दुमडूचा होता. शिलाई नाही तर परत उसवतो लोकोने. बघा, हे झाले 3 भाग. आळशीपणाचं कळस केलं इकडे मी. बघा, इकडे पण थोडी जागा सोडून शिलाई देऊ केलं आणि सुईतलो दोरोज निघालो तो घालूक घेतलाय. थोडी जागा सोडून जो दुमडलेला कापड होता तर व्यवस्थित करत करत शिलाई करून घेतलाय. बघा, झाली शिलाई. आता दुसऱ्या बाजूक काय केलं, शेवटच्या टोकापासूनच शिलाई मारूक सुरुवात केली, म्हणजे सरळ शिलाई अशी देत गेला काय सोप्या पडत. ह्यो आता मुंड्यापर्यंत माझी शिलाई होई दिली. मुंडो झालो. आता बॅक साईडिक नाही, फ्रंट साईडिक मी शिलाई देऊन घेत आहे. 2 अस्तर आणि एक कुर्तो असं मी तिने जोडून घेतलंय. या शिवण झाला माझा. आता परत अंथरून त्याका जादाचा जो भाग हा तो कापून टाकलं. आता हे बघा, ह्या बाजारचा अस्तर असा वर खाली होता, त्याका मी कापत बसक नाही, सरळ जितक्या जास्त हा तेवढं दुमडून टाकलंय. जास्त कापाकापी करायची नाही.
हे बघा, इकडे पण दुसऱ्या साईड तसंच झालेला, अगदी वाईज कॉर्नर दुमडून घेतलं. तर काढत बसलेलं आहे तर पूर्ण गळ्यासकट म्हाका पूर्ण शिलाई करूची लागतली, म्हणून हे मी असे उपद्व्याप हे केलेले असत. त्याच्यानंतर जा पॉपलिनचा कापड होता अस्तर म्हणून लायलेले, तर मी दुमडून घेतलं आणि आता मुंड्याक आकार परत दिलं आणि कापून घेतलं. हे बघा, इतक्यात जाड झाला, कापा नाही होता तरी पण कापून घेतलं आणि पुन्हा एकदा त्याका शिलाई करून घेतली, नाहीतर ती अस्तरा हरडे थोडे नाचतली. दोन्ही मुंड्याक शिलाई दिलं आणि मग हात जोडून घेतलं असे, आणि त्याका डबल शिलाई करून ओव्हरलॉक पण केलं. म्हणजे कशा माझ्या जीवाक शांती मिळतली. मग अशी ती शिलाई बघून माका वाईट वाटत होता. इकडे मी साईडची शिलाई पण देऊन घेतलं. साईडची शिलाई देताना मी तिकडे लॉकही करून घेतलं, म्हणजे आपले साईड कट व्यवस्थित येतले. साईड कटला शिलाई दिलं. हे बघा, आणि हे कापड फिरवलं, दुसऱ्या साईडची शिलाई करून घेतलं. हे बघा, आणि दुसऱ्या साईडिक पण सेम अशाच प्रकारे शिलाई घालून माझं टॉप मी पूर्ण करून घेतलं. हे बघा, आणि आता हे टॉप जरा जड झालो आणि जाडही झालो. गळो डीप होतो, खोल होतो, त्याच्यासाठी मी इकडे 2 हुक लायलेले असत. आणि हे बघा, आता पूर्ण स्लीप जशी घालतो तसा ह्या टॉप दिसता, पण ह्याचे साईड कट तुमका स्वतंत्र काही दिसायचे नाही. गळो खोल होतो म्हणून मी 2 त्याका हुकही लावून घेतलं आणि ह्यो अस्तर लावून मी टॉप पूर्ण करून घेतले. हे बघा, 3 लेअरचा ह्यो टॉप मी पूर्ण करून घेतलं. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.